तर आपण आज पाहणार आहोत की जे मार्केटमध्ये आपण पेस्ट यूज करत आहोत, जसे की कोलगेट आहे, दंतकांती आहे, बबूल आहे, विठोबा मंजन आहे किंवा विठोबा पेस्ट आहे, तर ते आपण का बरं यूज केलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये कोणतं केमिकल टाकलेलं आहे ते त्यांचा आज आपण फरक जाणवणार आहोत, म्हणजे फरक पाहणार आहोत. आणि जो ॲटोमीचं पेस्ट आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे ते आज आपण पाहणार आहोत. तर जसं की आता हा घरामध्ये जो पेस्ट यूज होतो कोलगेट, तर आपण त्यांचा थोडासा डेमो करून पाहू आपण. त्याच्यानंतर हा दंतकांती, त्यानंतर हा बबूल पेस्ट, त्यानंतर आहे हा विठोबा, आणि हा आपला ॲटोमी प्रोडक्ट, ॲटोमीचं पेस्ट आहे जो की मधुमक्षिकाच्या छत्त्यापासून बनलेला आहे. जसं आपण यांच्यावरती ॲसिड टाकलं तर हा सगळं म्हणजे जळून जातो. हां, तर एकदम कधली हां, याच्यामधून बबल्स निघतात हे. तर आपल्या तोंडामध्ये जसं हा गेलं तर याचं काय होत असेल याचा आपण आजपर्यंत कधीच विचार केला नाही. आणि या सगळ्यांचा पहिला चेहराच आहे, तर आपण पाहत आहोत की सगळ्यांचे बबल निघत आहेत. आणि हा जो आहे आपला ॲटोमी पेस्ट, तर याच्यावरती आपण कितीही टाकला तरी पण निघणार नाही, काहीच फरक पडणार नाही याच्यावरती, कारण याच्यामध्ये कोणतंही केमिकल टाकलेलं नाही आहे. तर म्हणून मला सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपण ॲटोमीचंच पेस्ट वापरायला पाहिजे. धन्यवाद.